हॅलो फ्रेंड्स, इंग्रजी बोलताना तुम्हाला भीती वाटते का? समोरचा फ्लुएंटमध्ये इंग्रजी बोलतोय आणि तुम्हाला उत्तर सुचत नाही. पण काळजी करू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेडीमेड इंग्लिश सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करणार आहोत. हे सेंटेन्सेस तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढवतील. चला तर मग आजच्या लेसनला आपण सुरुवात करूया. बऱ्याचदा आपण स्वतःशी म्हणत असतो की मला इंग्रजीमध्ये नाही बोलता येत किंवा मला इंग्रजी समजतं पण मी फटाफट बोलू नाही शकत. त्यामुळे काय होतं की आपला आत्मविश्वास दबतो. इतर व्यक्ती इंग्लिशमध्ये बोलत असतात परंतु आपला आत्मविश्वास दबलेला असल्यामुळे आपण इंग्रजी बोलू नाही शकत. आणि हा आपल्याला आत्मविश्वास आता मिळवायचा आहे. यासाठी आपल्याला इंग्लिशमध्ये विचार करायला शिकायचा आहे. भाषांतर करणं सोडायचं आहे. आज माझा कॉलेजचा पहिला दिवस आहे. याचं इंग्रजी वाक्य होईल टुडे इज माय फर्स्ट डे ॲट कॉलेज. तुम्ही बोला टुडे इज माय फर्स्ट डे ॲट कॉलेज. आय वॉन्ट टू स्पीक इन इंग्लिश टुडे. मला आज इंग्रजी बोलायचं आहे. बोला तुम्ही इंग्लिश वाक्य. आय वॉन्ट टू स्पीक इन इंग्लिश टुडे. व्हेरी नाईस. आपण समोरच्या व्यक्तीला नाव विचारण्यासाठी बोलू शकतो हाय व्हॉट इज युअर नेम. बोला तुम्ही. व्हेरी नाईस. समोरचा व्यक्ती उत्तर देईल माय नेम इज राहुल. नाईस टू मीट यू. माझं नाव राहुल आहे. तुम्हाला भेटून आनंद झाला. तुम्ही इंग्लिशमध्ये वाक्य तुमचं नाव घेऊन बोला. बोला. व्हेरी नाईस. इज दिस युअर फर्स्ट डे टू. तुझंही आज पहिलाच दिवस आहे का? तुम्ही वाक्य बोला इंग्लिशमध्ये हे. इज दिस युअर फर्स्ट डे टू. व्हेरी नाईस. वेअर आर यू फ्रॉम म्हणजेच काय, तुम्ही कुठून आहात, तुमचं कुठलं गाव आहे हे विचारण्यासाठी हा आपण प्रश्न विचारू शकतो. तुम्ही बोला वेअर आर यू फ्रॉम. आय एम फ्रॉम पुणे. मी पुण्याहून आलो आहे. तुमचं गावाचं नाव घेऊन बोला. व्हेरी नाईस. विच क्लास आर यू इन. तू कोणत्या वर्गामध्ये आहेस. समोरच्या व्यक्तीचा वर्ग विचारण्यासाठी आपण हे वाक्य बोलू शकतो. तुम्ही बोला विच क्लास आर यू इन. म्हणा. खूपच छान. आपल्याला एकत्रित बसायचं आहे. आपण काय बोलणार. लेट्स सिट टुगेदर. लेट्स सिट टुगेदर. विच पेज आर यू ऑन म्हणजे काय, आपण कोणत्या पानावर आहोत. दोघं जण आपण एकच पुस्तकात बघतोय तर आपण पान नंबर विचारत असतो मीच झाल्यानंतर. विच पेज आर यू ऑन. तुम्ही पण बोला. कृपया तुझे नोट्स शेअर कर. इंग्लिश काय होईल. प्लीज शेअर युअर नोट्स. तुम्ही बोला हे वाक्य. प्लीज शेअर युअर नोट्स. तुम्हाला मदत करू शकशील का. काय इंग्लिश होईल. कॅन यू हेल्प मी. तुम्ही बोला कॅन यू हेल्प मी. सर मला एक शंका आहे. काय इंग्लिश होईल. सर आय हॅव डाऊट. सर आय हॅव डाऊट. काळजी करू नकोस, तुला समजल. डोंट वरी यू विल अंडरस्टँड. डोंट वरी यू विल अंडरस्टँड. आता क्लास सुरू होत आहे. काय इंग्लिश होईल याची. द क्लास इज स्टार्टिंग नाव. द क्लास इज स्टार्टिंग नाव. तुम्ही पण बोला. व्हेरी नाईस. मी नोट्स लिहित आहे. काय इंग्लिश होईल. आय एम रायटिंग नोट्स. तुम्ही बोला आय एम रायटिंग नोट्स. शिक्षक खूप चांगले आहेत. काय इंग्लिश होईल. द टीचर इज व्हेरी गुड. द टीचर इज व्हेरी गुड. आपण कॅन्टीनमध्ये जाऊया का. काय इंग्लिश होईल. शॅल वी गो टू द कॅन्टीन. तुम्ही बोला आता. शॅल वी गो टू द कॅन्टीन. मला भूक लागली आहे. काय इंग्लिश होईल. आय एम फिलिंग हंग्री. आय एम फिलिंग हंग्री. तुला काय खायचं आहे. व्हॉट डू यू वॉन्ट टू ईट. व्हॉट डू यू वॉन्ट टू ईट. चला चहा घेऊया. लेट्स हॅव टी. बोला तुम्ही. लेट्स हॅव टी. प्रत्येक इंग्लिश सेंटेन्स बोलण्याचा तुम्हाला पण प्रयत्न करायचा आहे, सराव करायचा आहे. तुला भेटून आनंद झाला. आय एम हॅपी टू मीट यू. आय एम हॅपी टू मीट यू. लेट्स स्पीक इन इंग्लिश. चल इंग्रजीत बोलूया. लेट्स स्पीक इन इंग्लिश. आय कॅन स्पीक इंग्लिश नाव. मी आता इंग्रजी बोलू शकतो. आय कॅन स्पीक इंग्लिश नाव. टुडे आय लर्न मेनी न्यू थिंग्स. आज मी खूप नवीन गोष्टी शिकलो. टुडे आय लर्न मेनी न्यू थिंग्स. मला आता जास्त आत्मविश्वास वाटत आहे. काय इंग्लिश होईल. आय फील मोर कॉन्फिडंट नाऊ. आय फील मोर कॉन्फिडंट नाऊ. टुडे वॉज अ गुड डे. आजचा दिवस छान होता. काय इंग्लिश होईल. टुडे वॉज अ गुड डे. आय स्पोक इन इंग्लिश टुडे. मी आज इंग्रजी बोललो.
किंवा बोलले. आय स्पोक इन इंग्लिश टुडे. हे सेंटेन्स तुम्हाला कमेंटमध्ये टाकायचे आहे की मी आज इंग्रजी बोललो. ही सर्व सेंटेन्सेस एका कागदावर लिहून काढा. दिवसातून किमान 3-4 वेळेस आरशासमोर उभं राहून स्वतःशीच प्रॅक्टिस करा. 7 दिवसात तुमचा कॉन्फिडन्स ऑटोमॅटिक तुम्हाला वाढलेला दिसेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा. आपले डेली इंग्लिश फॉर यू चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत इंग्लिशमधले छोटे शब्द जे मोठा फरक पाडतात. सो कीप प्रॅक्टिसिंग, कीप स्पीकिंग. थँक्यू.